औद्योगिक शहर पिंपरी चिंचवडच नव्हे तर आज पूर्ण देशामध्ये दुखवटा पसरला आहे. आणि आज हा देशासाठी, संपूर्ण देशामध्ये हा फक्त काळा दिवस मानला जाणार आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. काल तुम्ही बघितलं असेल आमच्या बाजारात वगैरे किती धावपळ वगैरे असते भरपूर, तरी पण आम्हाला सुट्टी नाही. आज ह्यांना सुट्टी आहे. आज तसं पण क्लोजिंग जवळ आले. आज बुधवार आहे आणि बुधवारचे काही महत्वाचे कॉल असतात, त्यामुळे आज जावंच लागतंय. त्याच्यामुळे निघायचंच आहे. असो, तर हे बघा कसं चेकिंग वगैरे काय तर चालू आहे. हा बघा काय चालू आहे काय माहिती. आणि काल जे आपण काल जे बाजारातून पिसारा आणला होता, तो पिसारा एक लावलेला मोरचा खूप छान दिसतो. इकडे पण लावलाय. थोडं जरा हे करावं लागतंय, बघू नाही का. थोडं चेकिंग करू आपलं आणि आपण निघायचं वर्किंगला. पाटण वगैरे भरपूर दुखतंय, पण काय करणार, लय त्रास होतोय, पण जावं लागतंय. प्रपंच शेवटी, प्रपंच नाही का, प्रपंच असतो. चला निघतो आता वर्किंगला. आवरून वर्किंगला जायचं होतं, तो आवरत होता तोपर्यंतच न्यूज आली की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. खूप असं चिंताजनक आणि गोष्ट आहे. असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा गोष्टी झाले. कसं काय, कारण खूप विचित्र कंडिशन आहे नाही का. राजकारणामध्ये तर त्यांचा कोण हात धरू शकत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा खूप मोठा असा वाटा आहे. बाकीच्या गोष्टी काय असतील नसतील, पण प्रगती जर म्हटलं तर खरंच पिंपरी चिंचवड, पुणे, म्हणजे बरेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप छान म्हणजे त्यांचं होतं. पण काय आता जाऊ दे, काय नाही का. असं बघूयात आता काय. वर्किंगला आलो होतो, पण आज काय सगळी शांतता आहे. सगळीकडे नाही काय सुकट आहे नसता. भात घेतला थोडा खायला, भूक नाही, पण म्हटलं काय तर टाइमपास म्हणून घेतला होता. पण काय चव नाही, पानसाडा एकदम. मला वाटतं दाल चारायचा असेल तर नुसता साधा राहायचा. वर्किंगवरून घरी चाललो होतो आणि वर्किंग काय एवढं व्यवस्थित झाले नाही. आज अजित पवार यांचं जे दुःखद निधन झालं दुर्दैवी, त्यामुळे सगळं पिंपरी चिंचवड बंद आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय दुखवटा जे आहे, राष्ट्रीय दुखवटा, तो पण पाळला गेला बघा. हा जो आहे भक्ती शक्तीचा जो झेंडा आहे, तो झेंडा पण यांनी हे केलेला आहे, खाली केलेला आहे. आणि खूपच असा कर्तृत्ववान आणि नेतृत्व असा एकमेव असा नेता होता परखड वृत्तीने, आणि जो असेल ते स्पष्ट बोलणार जो होतो ते माननीय अजित पवार साहेब होते. पण काय काळाच्या ओघानं हे केलं, त्याच्यामुळे काय आपण झालेल्या गोष्टीला काही हे करू शकत नाही. पण त्यांचा दुखवटा पुरता महाराष्ट्रभर पाळला जातोय, आणि त्यांचं जे प्रेम जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र होतं. महाराष्ट्राचं त्यांच्यावर पूर्ण असं प्रेम होतं. पण असो, तर घरी निघालो होतो. सोडून नाही का तुम्हाला राष्ट्रीय दुखवटा आहे सादर केला. सकाळी 9:30 वाजता वर्किंग करून डायरेक्ट घरी आलो. जेवण वगैरे केलं थोडंफार, आणि मग नंतर काय एकदम बोर दिवस गेला आजचा. सकाळी जी बातमी ऐकली ती खरं तर अजूनपर्यंत विश्वास बसतच नाही. वर्किंगला गेल्यानंतर आम्ही कसं मेडिकल याच्यामध्ये येतोच नाही का, एमर्जन्सी याच्यामध्ये, त्यामुळे सगळे मेडिकल वगैरे चालू होते. पण पूर्ण पिंपरी चिंचवड शटडाऊन होतं आज. देहूगाव मी गेल्यानंतर देहूगाव पण बंद वगैरे झालं. म्हणजे एकदम शांतता होती सगळे, सुखसुखाट. कुणाचं एक नाही, दोन नाही वगैरे नाही का. कारण घटनाच एवढी अशी नाही का, असं होऊ शकत नाही असं घटना होती. म्हणजे अनफॉर्च्युनेटली म्हणा किंवा काय अनबिलिव्हेबल, असा विश्वासच ठेवू शकत नाही अशी घटना आहे. त्यामुळे पूर्ण आज महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन, आपलं शटडाऊन आहे. म्हणजे इथं तर आहे, बाकी ठिकाणी पण असायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर दुखवटा जो आहे तर 3 दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. 3 दिवस अजून नाही का, उद्या बघू चालू आहे का नाही वगैरे. बिग बॉस पण बघितलं, पण काही आज एवढं काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये. म्हणजे आज असं झालं की कुठं लक्ष लागत नव्हतं नाही का, एकदम शांतपणे झालं होतं. विश्वास बसत नाही गोष्टी. आता उद्या बघू, सकाळी काहीतरी 11 वाजता यांचं ती आहे वाटतं नाही का, पार्थिवांना त्यांना धन वगैरे देणार जाणार, अंत्यविधी वगैरे करणार आहे त्यांचं. आता खेडेगावातून प्रत्येक जे आता सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी तेच चालू आहे नाही का. प्रत्येक ठिकाणी जे लहान मोठे लोक आहेत ते प्रत्येकाला वाईट वाटते. म्हणजे प्रत्येक आपल्या घरातला माणूस गेला असं वाटते सगळ्यांना. कारण सगळ्याचा दादा हे पहिल्यापासून लहानांसाठीच म्हणजे करत होते, प्रत्येकासाठी. तो कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा, धर्माचा आहे, याचं त्यांनी कधीच राजकारण केलं नाही. फक्त विकासाचं काम काय असतं हे त्यांनी ते पहिल्यापासून दाखवून दिले. देवगावमध्ये पण बरेच वेळे म्हणजे आज बरेच म्हणजे 2 दिवसापूर्वीच काहीतरी येऊन गेले होते वाटतं भंडारा डोंगरवरून नाही का. नंतर ते बघितले आम्हाला काय माहीत नव्हतं. पण काय नियतीच्या पुढं कोणाला काही करता येत नाही. असो, अशा पद्धतीने चालू आहे. आता शक्यतो बाहेर जायचं वाटतंय, पण बंद आहे. बघू, चक्कर बिक्कर मारून येतो, कारण तब्येत जरा थोडी डाऊन आहे. मग बघूया आता काय नाही का. भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. आज काही नाही एवढं, म्हणजे आज दिवसच एकदम भयंकर आहे, बकवास दिवस आहे आजचा. असं कधी वाटलं नव्हतं. असो, भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.